राजकारणामध्ये देखील कधी कधी विचित्र योगायोग घडतात आणि त्याचंच प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळालं। रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनी आमदार म्हणून मुंबईत विधिमंडळामध्ये एकत्र प्रवेश केला। तुम्ही म्हणाल यामध्ये काय विशेष? यात योगायोगाची घटना म्हणजे या दोघा तरुण आमदारांच्या वडिलांनी देखील आमदार म्हणून विधिमंडळामध्ये एकत्र पाऊल ठेवलं होतं। माजी गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर या दोन मित्रांचं विधिमंडळामध्ये 1990 मध्ये एकत्र पाऊल पडलं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती त्यांच्या मुलांकडून घडली आहे। बरोबर 34 वर्षांनी आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील आणि अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर मुंबईत विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आले। विशेष म्हणजे हे दोघे देखील विधानसभेच्या प्रवेशद्वारामधून एकत्र सभागृहापर्यंत पोहोचले। त्यामुळे आर पाटील आणि अनिल बाबर यांच्या जुन्या आठवणींना देखील आता उजाळा मिळालेला आहे। वडिलांप्रमाणेच मुलांनी देखील एकत्र विधिमंडळामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे राजकारणामधला हा अनोखा योगायोग आज विधिमंडळाच्या या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळाला। माजी गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील आणि माजी आमदार स्वर्गीय अनिल बाबर या दोन मित्रांनी विधिमंडळामध्ये 1990 ला एकत्र पाऊल ठेवलेलं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती आता झालेली आहे त्यांच्या मुलांकडून। बरोबर 34 वर्षांनी आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील आणि अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर मुंबईमध्ये विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आले आणि त्या दोघांनी देखील एकत्रच विधिमंडळामध्ये प्रवेश केल्याची ही दृश्य आपण पाहतोय। 34 वर्षांनंतर तब्बल हा योगायोग पाहायला मिळाला।